यार खूप खतरनाक फील झालं मला पहिल्यांदा. म्हणजे दाबू तुला दाबू गुस्सामध्ये फुल गुस्सामध्ये. तर मित्रांनो एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. तर बायकोला पाठीमागे बसवलं आहे बघा. तर नीता आता जाते मित्रांनो मुंबईला. तिच्या ऑफिसचं काम आहे. ठीक आहे. तर लॅपटॉप चेंज करायचं आहे, म्हणजे काहीतरी सिस्टमचा इश्यू झालेला आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की उद्या या म्हणून असं. तर आरवला घेऊन नाही जाणार आहे मित्रांनो. तर आरव माझ्याजवळच थांबणार आहे. मी बोललो चल ठीक आहे, ये टास्क भी कंप्लीट कर लेंगे. आता पुन्हा एकदा नवीन टास्क भेटला आहे मला आणि खूप अवघड असणार आहे. त्याला रात्रभर सांभाळणं म्हणजे पॉसिबल नाही. तो दुधासाठी रडतो. पण आता बघू कसं होईल, कसं मॅनेज करता येईल मला. तर मित्रांनो आता ट्रॅव्हल्स येणार आहे इथं. त्या ठिकाणी आम्ही थांबलोय. पाऊस लई चालू आहे मित्रांनो इकडं मंडेरमध्ये, पण एवढा पण नाही आहे, पण ठीकठाक आहे. ठीक आहे. तर नीताला सोडायला आलोय. मी बोललो चल बडी गाडी में लेके जाते तुझी. पाऊस चालू म्हणून बडी गाडी. हां टू व्हीलर टू व्हीलर घेऊन आलो असतो. पण असो आरव पण असला ना सोबत तर मग आम्ही मोस्ट ऑफ करून फोर व्हीलरच काढतो. कारण टू व्हीलरवर भाई शांत नाही भेटताय आम्हाला. तुफान आहे तुफान. मला मारतोय तो म्हणतोय मला सोडून चालली ना, डायरेक्ट मारतोय. तर नीता मिस करणार आहे की नाही तू आरवला? डेंजर 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 मिस करणार आहे ना. नीताचा आतापासूनच मूड ऑफ होऊन गेला आहे एकटी जाते तर. पण मी बोललो धावपडीचं आयुष्य नाही जगायचं, घेऊन राहू दे त्याला. आता मी सांभाळू शकतो म्हणून मी बोला चल समजदार पती मिला आहे ते. त्याची ट्रॅव्हल्स आली. आता नीता जाते. जाते. बाय बाय. मिस यू. तर मित्रांनो बायको जाते बघा. बाय बाय. गेली रे मम्मा गेली. मित्रांनो नीता गेलेली आहे. ठीक आहे. हा बाय करतो त्याच्या मम्मीला अजून. यार खूप खतरनाक फील झालं मला पहिल्यांदा. म्हणजे 5-6 वर्षानंतर पहिल्यांदा फील झालं यार एकटी जाते म्हणून असं. पण काय करणार यार, टाइम चल रहा है अभी तो थोड़ा बहुत सहना पडेगा. जिंदगी आहे, चढ उतार चलता रहेगा. तर आता आम्ही घरी जाणार आहोत मस्त. तिने अक्षरशः डायरेक्ट रडून दिलं होतं मित्रांनो की आरवला सोडून. ती याच्या अगोदर गेलीच नव्हती ना, रडायला येत होतं तिला. मला पण थोडंफार वाटलं, पण तुम्हाला बाहेर होता नाही. ठीक आहे. तर असो मित्रांनो घरी पोचलोय. आता जेवणाला बसतोय बापले. तर स्वयंपाकामध्ये नीताने बनवलं आहे कढी. मिरच्या होत्या मस्त सकाळी बनवलेल्या. चटणी पण घेतली मी, चपाती पण घेतली, खिचडी पण घेतली. तर मित्रांनो जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. ठीक आहे. सगळं आवरून टाकलं आहे मी. ठीक आहे. भांडी वगैरे पण धुवून टाकली. ठीक आहे. आरवची चालली मस्ती. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू डे. सकाळ झालेली. आरवने रात्री कमीत कमी 4 ते 5 वेळेस उठवलं. जोरात रडला. ठीक आहे. दुधासाठी साईडला बघून घ्यायचा. त्याची मम्मी नाही आहे, जोरात रडायचा. परत मला उठवायचा, पूर्ण घर फिरव मला असं सांगायचा, कुठं आहे असं म्हणून. त्याला घर फिरवायचो, मग खांद्यावर झोपायचो. लगे परत सांगायचा ठीक आहे मला आता खाली झोपला का झोपायचा. मला टेन्शन यायचं जोरात रडायचा तर. आणि आता बघा कसं झोपलेलं आहे सरार. दाखवतो डोळे हाड थोडे उघडे ठेवतो ना एकदम. बघा कसं बघतोय. आज वाटतंय बघतोय पण झोपलेला आहे बघा. काय माहिती बघतो की काय. तर म्हणजे त्याचं कसं आहे माहिती का, त्याची मम्मी जर उठली सकाळी ती त्याच्याजवळून, त्याला कसं काय समजतं काय माहीत नाही. तो लगेच 2-3 मिनटात लगेच तो पण उठतो. जोपर्यंत आपण त्याच्याजवळ आहेत ना तोपर्यंत तो उठणार नाही. आय डोंट नो कसं काय. तर आता विषय असा आहे मित्रांनो, तो झोपला तेवढ्यात मला बाईक धुवायची. कारण की बाईकमध्ये ना थोडा गारा फसला आहे. पुढचं चाकं चालत नाही यार. त्याला थोडं धुवून घेतो, मग गाडीवरती लावून गेलो. मग 4 व्हीलरने आज जावं लागेल शॉपला. कारण की आराव असला ना तर 2 व्हीलर नाही घेऊन जातो. कारण की तो मस्ती करतो बाई गाडीवर. आणि आता पाऊस पण पडला आहे. हे बघा मित्रांनो आपल्या दोघे धन्नो तिथं उभे आहेत. हिच्या पुढच्या टायरमध्ये थोडा गारा फसला आहे, तो काढून घेतो. तिला पण धुवून टाकतो. तो झोपला आहे तोपर्यंत. चलो गाईज, आता मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली माझी. ठीक आहे. तर आरव झोपलेला आहे, अजून पण झोपलेला आहे.
9:15 वाजलेत. किती वाजलेत? 9:15 झालेत. ठीक आहे. तर आता लवकरात लवकर मस्तपैकी चहा वगैरे बनवून घेतो. त्याला नाही देणार आजच्या दिवस चहा. जर उठला तर देईल, नाहीतर नाही. मग त्याच्यानंतर त्याला मस्तपैकी 1-2 केळी देईल खायला. त्याचा ब्रेकफास्ट होईल आणि म्हणजे हलका फुलका ब्रेकफास्ट होईल. त्याच्यानंतर मग मी त्याला काहीतरी पोहा वगैरे काहीतरी घेऊन खाऊ घालेल ते शॉपला. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आता पहिली चहा वगैरे बनवून घेतो आणि त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आरव उठलेला आहे बघा. आरव, ओ हाय, कोण आहे? तर गाईज त्याच्यासाठी पण चहा बनवला आहे मी आता. ठीक आहे. तर तो चहा नाही पित, फक्त बिस्किट खातो. तेवढं खाऊ घालेल त्याला आणि आंघोळ वगैरे करतो त्याची. दाबू तुला दाबू चहा वगैरे करून झाला आहे मित्रांनो. तर याची आंघोळ नाही करणार आहे मी, कारण की याला ऑलरेडी थोडीफार सर्दी, कारण की मी त्याला काल सोडायला गेलो होता ना थोडं पाण्यात. जरा त्याला सर्दी सारखं वाटतंय मला, आणि मला आंघोळ नाही करता येत त्याची, कारण की तो डायरेक्ट गिळतो बो पाणी. म्हणून बाईका विषय बहुत खोल आहे. तर म्हणून बोललो आता दुपारी करेल मी त्याची आंघोळ, ते पण सांभाळू. हो जॉब म्हणा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा आमच्या. हो. तर मित्रांनो, आम्ही निघालोय आता शॉपकडे निघालोय. तर अगोदर बहिणीकडे जायचं आहे, तिला जरा लसूण लागणार होती, तर ते देऊन देतो आणि दुपारचं जेवण आमचं त्यांच्याकडे असणार आहे. तर मी बोललो चलो. तर चला गाईज, भेटू थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो, शॉपला पोचलोय आम्ही आता. हे बघा आरव खेळतोय आता. ठीक आहे. काढवतोय मित्रांनो, हे बघा सगळं काढून फेकतोय. पण आता काय करणार, त्याच्यावर रागू पण नाही शकत आपण. ती चालली मस्ती. बघा कॅडबरी खाटली, काय कॅडबरी खाऊन मस्तपैकी तोंड पूर्ण भरलेलं आहे त्याच्यात. सगळा पसारा केला आहे खाऊन सगळा. केळी वगैरे पण खाऊन झालं. हे बघा केळी कुठं गेली काय माहिती, बाहेर फेकली वाटतं त्याने. आता त्याचं काही खरं नाही बाबा. आता त्याला जेवणाला घेऊन जातो बहिणीकडे आणि त्याच्यानंतर भेटतो. संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता आम्ही बहिणीकडे आलो आहे. ठीक आहे. आरवला इथं थांबून गेलो होतो दुपारी. ठीक आहे. सगळी घाण करून ठेवली त्याने घरात. तर चला इथं जेवण करतो आणि त्याच्यानंतर निघतो. घरी पोचल्यावर आपण बोलू. जेवण झालंय त्याचं, तो पण आळस देतोय बघा. तर चला. बघा मित्रांनो, घरी आलोय ना, तो खोलायचं म्हणतोय लॉक. हे इतकं खतरनाक काय म्हणते त्याच्या. खुलेल का तुझ्याकडून, उघडेल का ते? दे माझ्याकडे ते. आवाज काढतो मित्रांनो. काय बा काय वरती टांगायचं आहे ना त्याला. ठीक आहे. आरवसाठी मी आणलंय आता दूध. ठीक आहे. तर मी बोललो होतो जेवणानंतर ना त्याला दूध देणं खूप गरजेचं आहे. तो बाई रातभर पुरा तांडव करत आहे. तर जेवण झालेलं आहे मग त्याचं पोट भरून थोडंफार दूध पण पाजून देईल त्याला नाही. ठीक आहे. 1 लीटर लेके आया है, 2-4 घुट जितना पिएगा उतना, नंतर ते कामात येईल असं. ठीक आहे. तर अगोदर याला गरम करतो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर त्याला पण देईल थोड्या वेळात अजून, कारण की आता वाजलेत 9. तर ऑलमोस्ट मी त्याला 9:30-10 नंतर झोपेल, कारण की लवकर झोपवलं ना तर सकाळी अजून, नाही तर रात्री मग 11-12 नंतर त्रास देईल. तर 10:30 नंतर झोपवलं ना तर बेटर असेल ते माझ्यासाठी. आजच्या दिवस थोडा अजून टार्गेट आहे आपल्याला. सकाळी तर लई तांडव केला त्याने शॉपमध्ये. बघा आता काय घेऊन आला. काय हो हा. तर वडिलांनी बनाना चिप्स आणले होते त्यासाठी. तर असो. तर काही गोष्टी शूट करता नाही आल्या मित्रांनो. खूप मस्ती करतो, खूप त्रास देतो, पण अपना आहे. ठीक आहे. इसलिए चलता है. तर असो, भेटतो दूध गरम झाल्यावर. बघा तर मित्रांनो, आता आरव बघा रिंग खेळतोय बघा. हां टाक त्याच्यात, काढता येईल त्याला. हे बघा बघा, बोलला ना बाबा. बघितलं. तर हा फरक आहे मित्रांनो आरवमध्ये झालेला ऑपरेशन नंतर. बघा हो बाबा, सिक्वेन्स वाईज बरोबर टाकेल तो, जी रिंग जाईल ती. बाबा. असा टाइमपास चालू आहे आमचा आता दोघं बापलेकांचा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू डे.
ठीक आहे. आज दुसरा दिवस आहे. तर आता आरवची मम्मी येते मित्रांनो थोड्या वेळात. ठीक आहे. वाजलेत 8:45. मला अर्जंट शॉपला जायचं होतं पण यार उशीर झाला आहे आता. तर तिला बोललो तू ऑटोने येऊन जा. ठीक आहे. बार बार तेरा लाड नाही होगा. तर ती येते आता. तोपर्यंत मी फ्रेश वगैरे झालो एकदम सगळं रेडी आहे. ती आली म्हणजे आपण डायरेक्ट निघलेगा. ठीक आहे. तर आरव पण आहे. आरव खेळतोय बघा सकाळी सायकल. ठीक आहे. तर चल रहा है उसका भी तांडव. चला मित्रांनो बघा त्याची रिॲक्ट. आवाज दे ग. हो मम्मा आली. दादाची पप्पाला बघून जेवढं खुश होतो तेवढं मला बघून नाही झालं तुझं. काय मग फिरून आले. कसं वाटतं 2 दिवस सांभाळून. एकदम कठीण विचार करा मी कशी सांभाळते. क्या बात है. सैल्यूट है भाई देखो सैल्यूट है सैल्यूट. ना अरे वजन पडला बापरे. चिकली लागते मग बघा तिथं गुस्सा आलाय वाटतं त्याला. गुस्सा आलाय त्याला तुझ्याकडे बघ ना. आरव ए आरव मम्माकडे बघ ना बेटा. काय झालं. नाही बघत आहे डायरेक्ट. बघ ना बेटा माझ्याकडे. मी कामासाठी गेले चला भाऊ तुला सोडून थोडी गेली. गुस्सामध्ये फुल गुस्सामध्ये राग आलाय त्याला. हे बघा मित्रांनो. बघा संधी माझ्याकडे. काय झालं बेटा. आरव दादा आरव काय मम्मा मम्मा आली ना. मम्मा बघ ना काय हो चहा गळगळते का काय? नाही. चला मग काय झाली का माझ्यासाठी. तर चहा बनवून ठेवली आहे बघा. पण जाणीव नाही हो जाणीव नाही. शाळा तर मित्रांनो आता चहा घेतो आणि मी निघतो आणि नीता सोबत आपण दुपारी बोलूया नाही का. चल तर मित्रांनो बायकोचा चाललाय स्वयंपाक. ठीक आहे. तर मुंबईवरून येऊन गेली परत दुपारी. मी तुम्हाला बोलतो आपण पण उशीर झाला आता रात्र झाली. ठीक आहे. ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी बोललो चला एंड करूया. तर मुंबईवरून खूप सारी शॉपिंग करून आणलेली आहे तिने. 500 रुपये दिलं नाही 500. हां. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. लव्ह यू. बाय.